नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण बोलूया एक अनोखी गाठ या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत श्रेयस तळपदे, गौरी इंगावले, शरद पोंक्षे आणि ऋषी सक्सेना. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर. पहिले बोलूया स्टोरीबद्दल. आमला ही कॉलेज विद्यार्थिनी आणि रोहित जो सिनेमॅटोग्राफर आहे, जो लोकेशनच्या रेकीसाठी फिरतोय, तर या दोघांची भेट होते. आमला त्याला सगळे लोकेशन दाखवते आणि रोहित तिच्या प्रेमात पडतो. त्याचवेळी आमलाचे बाबा हे त्याच्या बहिणीचं एका मोठ्या वकिलाशी, ज्याचं नाव आहे श्री, त्याबरोबर लग्न लावून देणार होते. पण लग्नाच्या आधी अपघातामध्ये तिचा मृत्यू होतो. म्हणून आमलाचे बाबा आमलाचं लग्न श्री सोबत लावून देण्याचा निर्णय घेतात. तिकडे आमला आणि रोहितचं बोलणं सुरू असतं आणि आमलाला सुद्धा रोहित आवडायला लागतो. पण तिच्या मनाविरुद्ध आमलाचं आणि श्रीचं लग्न होतं आणि यात तिची घुसमट होते. ही गोष्ट श्रीला समजल्यावर तो आमला आणि रोहितने एकत्र यावं असं त्याला वाटायला लागतं आणि त्यातच आमलाचं हित आहे असं त्याला वाटतं. मग काय आमला आणि रोहित पुढे लग्न करतात का? श्री त्यांची कशी मदत करतो हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता थोडं सविस्तर बोलूया या चित्रपटाबद्दल. एक अनोखी गाठ हा खूपच सुटसुटीत आणि साधा चित्रपट आहे. मनाविरुद्ध झालेल्या लग्नाला नवरा हा बायकोला तिच्या प्रियकराशी लग्न करायला सांगतो, हा विषय आहे. पण त्याची मांडणी खूपच साधी आणि कमजोर आहे. स्क्रीनप्लेवर जास्त मेहनत घेतली नाही असं दिसून येतं. मध्येच गाणी सुरू होतात, मध्येच डान्स सिक्वेन्स सुरू होतो आणि ह्या गोष्टी चित्रपटाची लिंक तोडतात. काही घटना इतक्या अचानक होतात की त्या पटतच नाहीत. जसं की रोहितला आमलाशी प्रेम होतं, मग आमलाच्या बहिणीच्या मृत्यूनंतर लगेच आमलाचे बाबा श्रीसोबत त्याचं लग्न लावून देतात आणि या घटनांमध्ये काही पॉज सुद्धा नाही. पुढच्याच फ्रेममध्ये सगळ्या घटना घडतात. शेवटी तर स्क्रीनप्ले किंवा एडिटिंगमध्ये ग्लिच आहे की काय असं वाटतं. एका सीनमध्ये शेवटी श्रीला आमलाबद्दल प्रेम जाणवत असतं, तो कोलाज दाखवला आहे आणि दुसऱ्या फ्रेमला आमलाचं लगेच मतपरिवर्तन सुद्धा होतं की ती रोहितला सोडून श्रीकडे जायला निघते. म्हणजे कळतच नाही, काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं. आणि हा महेश मांजरेकर यांचा सर्वात कमजोर आणि खूपच ॲव्हरेज सिनेमा वाटतो. तरी काही पॉझिटिव्ह सांगायचं म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन सुंदर आहेत. काही सीन्स सुंदर आहेत, जसे की श्री आमलाला मासे खाण्यासाठी बाहेर घेऊन जातो. तर हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनेलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.